तुतारी मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची, माझ्याबरोबर तुकाराम महाराजाचे वंशज रामदास नाना मोरे, भंडारा डोंगराचे विश्वस्त आदरणीय दमाले मामा आहेत। आम्ही सर्व मंडळी आमच्या खर्चीने आलो, आमच्या खर्चीने गेलो। आम्ही फक्त सांस्कृतिक विभाग पाहिला। सोनवणे साहेबांनी फक्त 85 लाख रुपयाचा व्यवहार त्यांच्या हातून त्यांनी करून घेतला, यांच्या हातात रक्कम आलेली नाही। आज आम्ही आमचा सर्व हिशोब जिल्ह्याला दिलेला आहे। आमची कोणी पैसे अपहरण केले हाही आमचा दावा नाही, आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही। हात जोडून विनंती, आम्ही तुमच्या रुपयाला लाजिंदार नाही। एवढ्या रजिस्टरमध्ये आमच्या नावावर एकही रुपया निघालेला नाही। देहूकर, भंडारा डोंगर, कदम माऊली, सोनवणे साहेब आम्ही आमच्या खर्चीने आलो। काला झालं का लगेच निघून गेलो। 2 दिवसांनी ते सगळा हिशोब देतो म्हणले होते आदरणीय किशोर महाराज शिवणीकर, त्यांचे सगळे सहकारी। सर्वांना विनंती, तुम्ही त्यांना जबाबदार धरा। सर्व महाराष्ट्राला विनंती, कोणीही या हिशोबाच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नये। आज हिशोब क्लिअर झालेला आहे, सर्व रजिस्टर आहे, त्याच्या सगळ्या पोस्ट लातूरला भेटतील। सुदैवाने कोणीही गैरसमज करून घेऊ नये, वारकरी संप्रदायाची कास सोडून घेऊ नये। परभणीकर गुरुजी, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता एका वक्त्याने, थोडं दुर्वासांचं मागं पुढं झालं, थोडंसं अनेक ऋषीमुनींचं मागं पुढं झालं। आम्ही कोणाला पाहून परमार्थ करावा? जो आमच्या परभणीकर गुरुजीने सांगितलं होतं, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका। सर्व महाराष्ट्राला विनंती, आपले ज्ञानोबाराय निष्कलंक आहेत, तुकोबाराय निष्कलंक आहेत, आणि आतापर्यंत जे उत्सव झाले ते सर्व निष्कलंक पद्धतीने पार पडले। तर कोणीही असा एखादा मनुष्य येऊ शकतो आणि काहीतरी दिशाभ्रम करू शकतो, तर त्या दिशाभ्रमावर विश्वास न ठेवून आपला परमार्थ चालू ठेवावा। कोणीही परमार्थाच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नये अशी सर्वांना विनंती। मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आदरणीय सोनवणे साहेब, देहूकर आणि भंडारा डोंगर आज सर्व हिशोब दिलेला आहे। उरलेल्या हिशोबाला जिल्ह्याचं आयोजन, जिल्हा जबाबदारी, आम्ही फक्त सांस्कृतिक विभाग पाहिलाय। हिशोब देणारे सोनवणे साहेबांनी सगळा हिशोब दिलाय। उरलेली रक्कम कोणाकडे आहे आणि जिल्ह्याने त्यांना मागावी असा आमचा त्यांना प्रश्न आहे। आमचा कोणावरही आक्षेप नाही। रामकृष्णारी, रामकृष्णारी। आम्ही हिशोब पाहिलेला नाही, त्याच्यामुळे माझा किशोर महाराजांवर आक्षेप नाही। ज्यांनी हिशोब पाहिलाय त्यांनी सगळ्या जिल्ह्याने त्यांना विचारावं, जिल्ह्याने ज्यांच्या हातात पैसा दिला त्यांना विचारावं। आम्ही पैसे घेतले नाही। महत्वाचं बोलता, जिल्ह्यांनी ज्यांच्या हातात पैसा दिला त्यांना हिशोब हो वा, जिल्ह्याने त्यांच्या हातात पैसा दिलाय। किशोर जाधवासह त्यांच्या सोबतचे सगळे सहकारी याला जबाबदार जे तिथं जी मंडळी हिशोब तपासायला होती या सगळ्यांना विचारा, हे तुम्हाला सांगतील। हिशोबाचा माझा त्रैकालिक संबंध नाही। रामकृष्णारी।